नमस्कार. आज आपण बनवणार आहोत वर्षभर टिकणारे उन्हाळी पदार्थ वेपर्स, बटाट्याचे वेपर्स. इथे मी 1 किलोच्या प्रमाणात बनवत आहे. बटाटे अशा प्रकारचे घ्यायचे आणि त्याचे वरचे साल काढून असे पातळ असे चिप्स पाडून घ्यायचे. जास्त जाड करायचे नाहीत किंवा जास्त पातळही करायचे नाहीत. अशा प्रकारचे खिसणीने खिसून घ्यायचे आणि ते स्वच्छ धुवून घ्यायचे बटाट्याचे चिप्स. त्यातला स्टार्च पूर्ण निघून गेला की एका दुसऱ्या पाटीमध्ये पाणी घेऊन त्याच्यात ते चिप्स घालायचे आणि त्याच्यावरतून तुरटी फिरवायची. तुरटीचा खडा किंवा तुरटीची पावडर तुम्ही चिमटभर घालू शकता. ते गॅसवर टोपामध्ये मी पाणी घेतले आहे शिजवायला. त्याच्यामध्ये सुद्धा तुरटी टाकायची किंवा तुरटीची पावडर टाकू शकता. पाणी आपल्याला थोडे गरम करून घ्यायचं आहे आणि 1 चमचा मीठ घालायचं आहे. 1 किलो बटाट्याला 1 चमचा मीठ पुरेसे आहे. इथे अर्धा चमचा असं करत मी 1 चमचाच मीठ घातले आहे. पाण्याला थोडी उकळी आली, पाणी गरम झाले की त्याच्यामध्ये आपण हे चिप्स सोडून द्यायचे. त्याच्यामध्ये 5 मिनिट आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे. जास्त शिजवायचे नाही, नाहीतर तुकडे पडतात त्याचे. तर झाकण ठेवून एक वाफ काढून घेतली आहे. पाणी छान उकळतंय. आपल्याला 4 ते 5 मिनिटच या गरम पाण्यामध्ये वेपर्स आपण शिजत घातलेत. ते बघू शकता 50% हे वेपर्स शिजलेत. आता पटकन आपण हे सगळं वेपर्स काढून घेऊ एका चाळणीमध्ये. तुम्ही चाळणीमध्ये काढू शकता किंवा पूर्ण टोपच चाळणीमध्ये ओतून काढू शकता. जसे तुम्हाला सोयीस्कर असेल तसे तुम्ही काढून घेऊ शकता. पांढरे शुभ्र असे हे वेपर्स होतात. थोडेसे टिप आणि ट्रिक्स वापरले की खूप छान असे वेपर्स खुसखुशीत बनतात, वर्षभर टिकतात. आता आपण याला उन्हामध्ये एक असे पसरून घेऊ. 2 दिवस लागतात हे वेपर्स सुकायला. थोडे जाडसर केले की छान खुसखुशीत असे वेपर्स बनतात. इथे बघू शकता 2 दिवसांनी हे छान सुकले आहेत. इथे तळून सुद्धा मी दाखवले आहेत. खूप मस्त असे टेस्टी वेपर्स घरच्या घरी बनवून तयार होतात. तुम्ही रेसिपी नक्कीच घरी ट्राय करा. खूपच छान वेपर्स बनवून तयार होतात. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.